पोलिसांच्या ताब्यात असलेला हा कोणी साधा सुद्धा चोर नाहीये। या महाभागानं एसटी महामंडळाची तब्बल 2 कोटींची शिवाई बस चोरली आहे। एवढंच नाही तर बस चोरल्यानंतर हा चोर त्यातून प्रवासी वाहतूकही करायचा। यासह आणखीही धक्कादायक माहिती त्याच्या कबुलीतून मिळाली आहे। त्यानं आणखी काय माहिती दिली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याआधी लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। फेसबुक आणि इन्स्टावरही आम्हाला फॉलो करा। शिवाई बस चोरणाऱ्या या चोराची ही पहिलीच चोरी नाहीये। त्यानं याआधी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि नांदेडमधून बस चोरी केल्यात। नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकातून त्यानं ही शिवाई बस चोरली। मध्यरात्री 3:30च्या सुमारास बस बाहेर काढून आरोपी सुसाट वेगानं अमरावतीकडे निघाला। सकाळी 9 वाजेपर्यंत बस आगारात परत न आल्यामुळे सुरक्षा रक्षक सुरेंद्र मिश्रा यांनी आगार व्यवस्थापक इम्रान पटेल यांना मोबाईलवर माहिती दिली। बसमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप असल्यानं अधिकाऱ्यांनी इंटरनेटवर तिचं लोकेशन तपासलं असता ती अमरावती जवळ असल्याचं स्पष्ट झालं। नागपूर कंट्रोलनं अमरावती पोलिसांना अलर्ट केला आणि राजापेठ पोलिसांनी आरोपीला बससह अटक केली। चोरीला गेलेली शिवाई बसही जप्त करण्यात आली आहे। हा महाभाग आंतरराज्यीय बस चोर असल्याचं उघड झालंय। या आरोपीनं तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील तब्बल 20 बस चोरी केल्याची कबुली दिली आहे। चोरीच्या बसमधली बॅटरी, टायर आणि इतर भाग विकत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। जप्त करण्यात आलेली महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची शिवाई इलेक्ट्रिक बस ही सुमारे 2 कोटी रुपयांची आहे। पुढच्या कारवाईसाठी आता त्याला नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। काल रात्री इमामवाडा बसस्थानक नागपूर या ठिकाणावरनं एका अज्ञात युवकाने तिथे चार्जिंगला लावलेली ई बस ही चोरी केलेली होती अशी माहिती आज सकाळी राजापेठ पोलीस स्टेशनमधल्या आमच्या काही कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली होती। माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी ती बस येऊ शकते, शक्यता आहे अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला होता। तर ती बस राजापेठ बसस्टँडच्या थोडासा बाजूला ती पार्क करताना दिसली, परंतु त्या ठिकाणी कोणी नव्हतं। तर थोडा वेळ अर्धा एक तास त्या बसजवळ कोणी येतं का अशी वॉच केल्यानंतर एक संशयित युवक हा बसच्या स्टेअरिंगवर येताना दिसून आला। लगेच त्याला आम्ही पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारणा केली असता अशी माहिती मिळाली की त्यांनी ती बस काल रात्री 12-12:30च्या सुमारास इमामवाडा बस स्थानक इथे चार्जिंगला असताना चोरून आणलेली आहे। त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्या संदर्भात गणेशपेठ पोलीस स्टेशन नागपूर येथे गुन्हा दाखल आहे। त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून त्या ठिकाणाहून तपास पथक बोलवलं आहे। ती बस आणि तो आरोपी ही पुढील गणेशपेठ पोलीस स्टेशनला आपण वर्ग करीत आहोत। आरोपीकडे अधिक माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की या आरोपीने 2023, 24, 25 या 3 वर्षांमध्ये तेलंगणा राज्यातील तिरुमला क्राईम पोलीस स्टेशन या ठिकाणाहून 20 गाड्या चोरी केल्या आहेत, बसेस। तसेच 2026 मध्ये वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड या ठिकाणीही बस चोरीचा याच्यावर गुन्हा दाखल आहे। अशा प्रकारे हा आंतरराज्यीय बस चोरी करणारा चोरटा आहे असं निष्पन्न झालेलं आहे। आणखी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर वायरलेस मेसेज करत आहोत की याप्रमाणे कुठे जर शासकीय बसेस चोरी गेलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी तात्काळ गणेशपेठ पोलीस स्टेशन किंवा राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती शहर या ठिकाणी संपर्क करावा, जेणेकरून हा आरोपी जोपर्यंत ताब्यात आहेत अशा प्रकारच्या सर्व बसेस याच्याकडे रिकव्हर करून येतात। हा नेमका बस सोडून नेमकं काय करत होता? त्याचे पार्ट विकत होता की काय? अगदी बरोबर आहे। हा बस चोरल्यानंतर काही दिवस तो बस वापरायचा, त्याच्यातनं प्रवासी वाहतूक करायचा। त्यानंतर या गाडीचे स्पेअर पार्ट जसे की टायर आहेत, डिस्क आहेत आणि बॅटरीज आहेत। ई बसेस चोरण्याचा हेतू त्याचा असा आहे की या ई बसेसमध्ये जे बॅटऱ्या लावलेल्या असतात त्याची किंमत सुमारे 1 करोडच्या आसपास आहे। या चोरी केलेल्या बसची किंमत सुमारे 2 करोड रुपये आहे। तर यातून तो बसेसच्या बॅटऱ्या चोरणे आणि त्यातून ते मिळकत कमवणे हा त्याचा उद्देश आहे असं स्पष्ट झालेलं आहे। त्याचा तपास आम्ही सध्या करतोय। अतिशय 2-4 तास झाले त्याला ताब्यात घेऊन। त्या संदर्भात आमचं डीबी पथक त्याच्यासोबत सविस्तर चर्चा करत आहे आणि अधिक जर माहिती काही आली तर आपणच कळवू। आगारात 14 कर्मचारी उपस्थित असतानाही सुरक्षा रक्षकाच्या कमालीच्या गाफीलपणामुळे आरोपीनं बस डेपो बाहेर काढली। मात्र बसची चार्जिंग संपली। हायटेक ट्रॅकिंग सिस्टीम आणि नागपूर अमरावती पोलिसांच्या सतर्कतेमुळे अमरावतीच्या राजापेठ इथं आरोपीला चोरीच्या बससह बेड्या ठोकण्यात आल्या। या चोरीमुळे बस स्थानक आणि डेपोमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। याआधीही नांदेडमधून एक बस चोरीला गेलेली असताना त्यानं दुसरी बस चोरली आणि त्यामुळे एसटी महामंडळातील गोंधळही यावरून समोर येतोय। तर यामागे बसेसचे पार्ट्स विकणारा राष्ट्रीय रॅकेट आहे का याचाही तपास होणं गरजेचं आहे।
अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com